कळलं नाही. कुठलं कळलं नाही ते सांग. ती केबल वगैरे केबल स्ट्रेंथ केबल बघितले का? कंट्रोल केबल टॅप चेंजरची केबल इथं ती बघितलं का? त्याला आउटडोअर सबस्टेशन म्हणतात. केबल स्टेप डाऊन स्विचिंग सबस्टेशन. सबस्टेशनचे 3 प्रकार असतात. स्टेप अप हे जनरेशन ठिकाणी असतात. स्टेप डाऊन हे सगळे स्टेप डाऊन म्हणजे व्होल्टेज कमी केलेलं आहे. जनरेशनला व्होल्टेज वाढवलं आहे म्हणजे 11 kV ते 400 kV पर्यंत 220 kV असं वाढवलं. आणि नंतर जे सबस्टेशन आहेत सगळे स्टेप डाऊन आहेत. आणि स्विचिंग सबस्टेशनमध्ये बाकी सगळं CT PT पॅनल वगैरे सगळं असतं. फक्त ट्रान्सफॉर्मर नसतो. 400 kV आली 400 kV आउट. तर त्याच्यात 220 kV केलेलं नसतं. त्याला स्विचिंग सबस्टेशन म्हणतात. हे आपल्याला इथं त्या मीटरवर सगळं दिसते. हे TTB टर्मिनल टेस्ट बॉक्स हे आहे. DCचं आहे. इथे इंडिकेटर लॅम्प आहे. त्याच्यावर आपल्याला सगळी माहिती समजते. आता RYB आणि ऑफ हे कशाचं आहे? सिलेक्टर स्विच कशाचं आहे? नाही सिलेक्टर स्विच कशाचा आहे? तो आर व्होल्टेजचा आहे किंवा करंटचा आहे? RYYB जर असेल तर ते व्होल्टेजचं. इथं हे TNC स्विच आहे. इकडे केला दांडा तर हा ट्रिप होतो फिडर. परत न्यूट्रलवर आणून इकडे केला तर ब्रेकर क्लोज होतो. इथे तुम्हाला सगळे पॅरामीटर्स मिळतात. आता हे मीटर जे आहे हे सिलेक्टर स्विच हे व्होल्टेज RYYB BR दोन्हीमध्ये व्होल्टेज मिळत असतं बरं का. RY मध्ये व्होल्टेज, YB मध्ये व्होल्टेज आणि BR मध्ये व्होल्टेज. R नुसता करंट, Y नुसता करंट, B नुसता करंट. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही टॉंग टेस्टरनं बघाल त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक केबलमध्ये तुम्हाला टॉंग टेस्टर घातला तर तुम्हाला करंट मिळू शकतो. Rला, Yला, Bला. मग तो बॅलन्स वगैरे करायचा किंवा अनबॅलन्स आहे का नाही हे सगळं समजू शकतो. ओके, कळलं का? मला काय म्हणायचं? हां, हे कंट्रोल पॅनल. करेक्ट.